नमस्कार। ही कढई गरम करायला ठेवली आहे। ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल टाकलं आहे। आता तेल गरम झाले की नंतर आपण पोहे खाण्याचा एक चमचा बटर टाकायचा आहे त्याच्यामध्ये। पोहे खाण्याच्या चमच्याने हे बघा एक चमचा बटर टाकला आहे। आता त्याच्यानंतर बटर वितळले की थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे। हे अर्धा चमचा जिरे आहे आणि अर्धा चमचा राई आणि जिरे तडतडले की नंतर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता नाही टाकणार आहे। आता हे तडतडून झाले आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा कांदा आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे बारीक कापून घेतलंय। हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं त्याच्यामध्ये टाकून आपण हे परतवून घेऊया। चांगला गोल्डन रंग येऊपर्यंत परतायचा आहे। नाहीतर अद्रक लसूण कारण आपण बारीक बारीक कापले आहे तर मग ते तोंडात त्याची कच्ची टेस्ट बरोबर नाही वाटणार। आता हे बघा हे चांगलं गोल्डन ब्राऊन झालंय। आता ह्याच्यामध्ये मी लाल 2 मिरच्या सुक्या टाकल्या आहेत। दोन लाल मिरच्या तोडून टाकल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया। आता हे 2 चमचे चटणी मसाला टाकला आहे। हा घरगुती मसाला आहे आणि हा मी घरात बनवलेला मसाला आहे। जिरे बडीशोप आणि धने मी जाडसर वाटून मी त्याची भरड करून ठेवली होती तो मसाला टाकलाय। आता हे हिंग टाकलं आहे। आता चांगले आपण परतवून घेऊन नंतर मी तुरीची डाळ शिजवून ठेवली होती। ही 1 वाटी तुरीची डाळ आहे। आता ही मेन आपलं हे आहे वस्तू कैरी आहे। ही अर्धी कैरी आपण छोटी आहे अर्धी कैरी आहे। ही कापून ह्याच्यामध्ये मोठे मोठे त्याचे पीस करून टाकायचे आहेत थोडे थोडे म्हणजे असे तोंडामध्ये येईल असे मस्त आंबट छान लागतात। आता ही शिजवून घेतलेली तुरीची डाळ ह्याच्यामध्ये काही टाकले नव्हते मी फक्त अशीच डाळ आणि ह्याच्यात ना मी कैरी टाकली म्हणून मी ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही टाकलेत टमाटे नाही टाकलेत। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर ही कैरी टाकलेली जर दाल तडका नाही खाल्ला तर काहीच नाही खाल्लं। तुम्हीही एकदा करून बघा खूप छान होते। अशी कैरी पण आंबट गोड कैरी घ्यायची जास्त आंबलेली कैरी घ्यायची नाही जास्त आंबट कैरी घ्यायची नाही। आंबट गोड कैरी घेतली की ते मस्त डाळीची टेस्ट पण आंबट गोड तिखट अशी मस्त डाळीची टेस्ट येते। तुम्हीही एकदा करून बघा। आता हे मी मीठ टाकून घेतलं आहे। हे बघा किती छान वाटतंय बघा। तेवढीच खाण्याला पण तेवढीच टेस्टी आहे। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्लीज सबस्क्राईब करा। अशी डाळ भात मस्त वरती तुपाची धार बस। धन्यवाद।